मी बेसिकली आदिवासी लोकांना पुन्हा पण स्टॉल कोणी दिलेले नाही. लोकांनी अन्याय झाला आदिवासीवरती. सबसे पहली बात है कि विपक्ष दलों का साफ तरीके से आरोप लगाया जा रहा है कि इस फेस्टिवल में ठेकेदारों से पैसा वसूला जा रहा है. हालांकि वीडियो में आप देख सकते हो ये जो है साफ कह रहे हैं कि ठेकेदारों से पैसा वसूला जा रहा है. ये क्या सही है? जे काय मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की ठेकेदाराकडून पैसे वसूल करत जातात. एक डहाणू नगरपालिकेने अजून कोणती परवानगी नाही दिली आहे. डहाणू अध्यक्ष हे डहाणू फेस्टिवल यावर्षी करत आहे. तो वापरून लोकांना भ्रमित करण्याचा हा एक डाव खेळला जातो आहे. नगरपालिकाची बॉडीची कुठलीही ठराव या परवानगी न घेता तुम्ही स्वतः तिथे तारखा जाहीर केल्या. आम्हाला त्याचा विरोध होता. बुकिंग केलं की आमचा धंदा नाही झाला तर आम्हाला पैसे परत मिळावे. पालघर जिले के दहानू क्षेत्र में 2026 को होने वाले फेस्टिवल में इस समय राजनीतिक माहौल गर्म हो चुका है. हालांकि वीडियो के माध्यम से हम आपको पूरी जानकारी देंगे कि आखिर माजरा क्या है. हा फेस्टिवल हा खाजगी फेस्टिवल आहे. नगर परिषदचा याच्यात कुठलाही घेणा देणा नाहीये आणि हे शब्द कंप्लीट नगरपालिकाचे सीओ यांनी म्हटलेलं आहे. ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. सांगितलं जाते डहाणू नगर परिषद, पण डहाणू नगर परिषद त्यामध्ये आयोजक म्हणतात काय आहे त्याला आपण काय हे करणार आहोत. एक डहाणू नगरपालिकेने अजून कोणती परवानगी नाही दिली आहे. डहाणू अध्यक्ष हे डहाणू फेस्टिवल यावर्षी करत आहे. नमस्कार, मी निमिल गोहिल, जिल्हा अध्यक्ष VJNT भारतीय जनता पार्टी, तसेच माजी नगरसेवक डहाणू नगर परिषद. तो डहाणू नगर परिषदाचा फेस्टिवल नसून तो मुळात एक खाजगी कार्यक्रम आहे. 2022ला हा पहिल्यांदा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता डहाणू नगर परिषदच्या माध्यमातून. आणि हा फेस्टिवल करत असताना डहाणू नगर परिषदला चांगल्या अधिकाऱ्यांचा साथ सहकार भेटला. तसेच डहाणूकरांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे. अशा सगळ्याच्या लोकांच्या मिळून आणि तेव्हाचे नगराध्यक्ष व सध्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या सहयोगाने व यांच्या कल्पनेतून 2022ला घडलेला डहाणू नगर परिषदच्या डहाणू बीच फेस्टिवल हा पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला होता. सरासरी पहिल्या वर्षी खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळाला. ज्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की डहाणू नगर परिषदच्या या फेस्टिवलची कुठलाही सहभाग नाही किंवा नगरपालिका याच्यात कुठलाही इन्व्हॉल्व्ड नाही आहे. तरी देखील डहाणू नगर परिषदची जेवढी काही लोक आहेत किंवा स्टाफ आहे त्याचा गैरवापर या फेस्टिवलमध्ये होताना दिसत आहे. तर त्यांनी असं पण आम्हाला सांगितलं की आम्ही या बोलीवर स्टॉल बुकिंग केलेलं की आमचा धंदा नाही झाला तर आम्हाला पैसे परत मिळावे. त्याचबरोबर जे काय मी तुम्हाला मागे सांगितलं आहे की ठेकेदाराकडून पैसे वसूल करत जात आहे. बॉडीमध्ये ठराव घेऊन सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन हे कार्यक्रम करायचं आम्ही एवढी विनंती केली होती. बाकी आमचा विरोध नाहीये. एकदा स्पष्ट परत तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचा कुठलाही विरोध नाहीये डहाणू फेस्टिवलला. काकड साहेब ते नमस्कार, मी रमेश काकड, माजी नगराध्यक्ष नगरसेवक. मी बेसिकली आदिवासी लोकांना पुन्हा पण स्टॉल कोणी दिलेले नाही. लोकांनी अन्याय झाला आदिवासीवरती. बोला, मी सांगून 2 शब्द संपवतो. जसं डहाणू फेस्टिवल नगरपालिकाचे जसं डहाणू फेस्टिवल होत होता तो खूपच उत्कृष्टपणे आम्ही परत एकदा आणू आणि याचाही डबल मोठा जोराने जुमाने आम्ही हा कार्यक्रम करू आणि एक जोरात कार्यक्रम परत लोकांना उत्साहपूर्वक करता येईल आणि आनंद मानता येईल तसा हा कार्यक्रम करणार आहे. आणि ते निशुल्क होणार आहे. जसे आता 100 रुपये 200 रुपये काही काहीतरी चाललाय नवीन व्हिडिओ, ते आम्ही काय करणार नाहीये. पण आम्ही निशुल्क लोकांना एंट्री देऊन आणि कम्प्लीट तिथे एंटरटेनमेंट देणार आहेत फक्त डहाणूकरांसाठी. आणि इतर जेवढे काही मान्यवर टुरिस्ट आमच्याकडे येतात आणि टुरिझम डेव्हलप होतो त्यासाठी हा फेस्टिवल आम्ही 2027ला परत आम्ही जोरात करूया. वायरल वीडियो के बाद विवाद तेज हो गया है.